हेलिकॉप्टर आला बघा. आज सकाळी लवकर उठून तयार झाले आणि काही न खाता थेट चालायला सुरुवात केली, कारण आज माझं एक स्वप्न पूर्ण होणार होतं 2019 पासूनचं, ज्या क्षणाची मी वाट पाहत होते. तो क्षण आता काही तासावर येऊन ठेपला होता. खूप जास्त मला थकवा जाणवतो आहे, कारण अजून अपसाईड चालली आहे. आतापर्यंत मी 4000 फीटवरती होती, आता त्याच्या पण वरती पण चालली आहे. श्वास खूप लागतो आहे. हे जे विलेज दिसतंय ना, ब्लू कलरचे पत्रे, तिथून चालत आले मी. सनराईज सुरू व्हायला सुरुवात झाली आहे ना, किती सुंदर दिसतंय बघा. हे बघा, मी बघताय ना, हा माचापुचरे माउंटन आहे आणि मी चालली आहे ते अन्नपूर्णा बेस कॅम्प माउंटनच्या दिशेने. तर हे असंच रस्ता आहे, हा वाटतोय सरळ पण अपसाईड आहे. हाईट वरती हे बघा, अन्नपूर्णा सेंचुरी मिरर लेक हा जो आहे ना, पाठी एक मिरर लेक आहे. हाईट बघा 3980 मीटर, ही एवढी हाईट आहे. आणि एवढ्या हाईट वरती इथे मिरर लेक आहे. ह्याच्या पाठी ते तुम्हाला दाखवते. हा बघा, हा मिरर लेक आहे, दिसतो? हा मिरर लेक आहे, त्याचं पाण्यात प्रतिबिंब पडतं. हे बघा, आय होप तुम्हाला दिसत असेल. हे बघा, आता पूर्ण सूर्य आलाय ना डोक्यावरती, त्याच्यामुळे अन्नपूर्णा रेंज किती छान दिसते बघा. आणि समोर ते पत्रे दिसत, तिथे बेस कॅम्प आहे. आणि हा रस्ता तुम्ही बघाल ना, हा सरळ सरळ रस्ता आहे, सरळ सरळ रस्ता आता जो सुरू झालाय तो. आता पूर्णपणे डोक्यावरती आलंय, त्याच्यामुळे आता कसं दिसतंय बघा दृश्य. समोर माचापुचरे आहे आणि ठीक अपोजिट साईडला अन्नपूर्णा माउंटन्स आणि हा रस्ता. हेलिकॉप्टर आला बघा. थोडा उशीर झाला मला इथे पोहोचायला, खूप दमले, पण शेवटी अन्नपूर्णा बेस कॅम्पला पोहोचले. तर मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि मग मी माझ्या जर्नीची सुरुवात केली होती सकाळी 4 वाजता आणि मी पोहोचली अराउंड 7 वाजता. सो आता मी येऊन अर्धा तास वगैरे झाला इथे. पण मी तुम्हाला सांगते, मी मुंबईपासून निघालेली 1 जूनला आणि आज तारीख आहे 8 जून. तर मला एवढा वेळ लागला पोचायला. त्यानंतर मी 4 जूनला सुरुवात केलेली गांधरुकपासून. सो सीन असा झाला की मी गांधरुकपासून सुरुवात केली, तर मला इथे पोहोचायला 2 ते 3 दिवस लागले. माझी पहिली नाईट होती गांधरुकमध्ये, सेकंड नाईट होती चोंगरंगमध्ये, थर्ड डोवानमध्ये होती आणि काल आम्ही MBCमध्ये थांबलेलो. तर आता फायनली मी इथे पोहोचलेली आहे ABC बेस कॅम्पला. हे येऊन एवढं भारी वाटतंय ना. मध्ये मला येताना इथे खूप रडू आलं की मी इथे आली आणि एवढा मोठा ट्रेक केला. सो मी खूप आभारी आहे या क्षणाची की मी इथपर्यंत पोहोचली. माझ्यासमोर तुम्ही बघू शकता, हा माचापुचरे आहे आणि माझ्या मागे जो आहे तो अन्नपूर्णा माउंटन आहे, माउंटन रेंज आहे पूर्ण. आणि खूप छान वाटतं आहे. आता इथे पूर्ण वरती आली आहे ना, तर खूप छान वाटतं आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा. तर आता मी थोडा वेळ इथे थांबून माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आज जिथे कुठे मला पोचता येईल तिथे मी पोचून स्टे घेणार. आणि आता माझं MBCमध्ये स्टे आहे, तर तिकडून मी ब्रेकफास्ट नंतर परतीच्या प्रवासाची सुरुवात करणार. आणि जाताना जिथे पण मला असं वाटतं की आता मी नाही चालू शकत आहे पुढे, तर मग तिथे मी थांबणार आहे.
आणि ही ABCची जी जर्नी होती ना, ती माझ्यासाठी तरी खूप टफ होती, मी सांगेन. कारण आम्ही महाराष्ट्रात राहतो, तर सकाळी उठून सुरुवात करतो ट्रेकची आणि संध्याकाळी आम्ही थांबवतो. तर ते एक दिवसाचा ट्रेक होतो. हे कसं 4 दिवस कंटिन्यू चालतोय, रस्ता संपत नाही. आणि मध्ये मध्ये असे एवढे स्केरी पॅचेस आले, कुठे वॉटरफॉल आले, कुठे कुठे मला बोलतात ना एकदम डेंजर पॅच आले, ते मला फेस करावे लागले. ते सगळं मी एकटीने फेस केलं आहे हे जर्नीमध्ये इथे येईपर्यंत. आणि इथे येईपर्यंत जे कष्ट पडले आहेत ना, ते खूप आहेत, खूप जास्त आहेत. आणि एवढा इझी नाही. मी तुम्हाला सजेस्ट करेन, जे पण रील बघून येतात ना, ते रील बघून येऊ नका. तुम्ही ठरवा तुमचा जो स्टॅमिना आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. अगोदर तुम्ही जवळजवळचे ट्रेक करा, त्याच्यानंतरच या ट्रिपला या. कारण इझी नाही आहे इथे येणं. आणि अशा पद्धतीने आपण आता परतीचा प्रवास सुरू करूया. ज्यांना कोणाला इथला ट्रेक करायचं नसेल ना, त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा पण आहे, पण त्याचा खर्च खूप जास्त असल्यामुळे बहुतेक ट्रेकर्स जे आहेत ना, ते पायी चालण्याचाच प्रिफर करतात. तर मित्रांनो, असा होता माझा अन्नपूर्णा ट्रेकचा अविस्मरणीय अनुभव. तुम्हाला आतापर्यंतची माझी जर्नी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ते बघा कसं आहे, पूर्ण स्लोप आहे. हे बघा. ना असं रिसेप्शन वरती सगळ्यांनी फोन चार्जिंग साठी ठेवलेत आणि कॉमन चार्जिंग आहे. ह्याचे पण चार्जेस आहेत. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळ्यांनी फोटो टाकलेले आहेत. आता मी पण माझा फोटो लावणार आहे इथे. ब्रेकफास्ट केल्यानंतर आज थोडं निवांत बसावं, थोडा आराम करावा असं ठरवलं होतं, पण काही वेळाने जावंसं वाटायला लागलं. आणि जिथे मी थांबले होते ना, तिथे इंटरनेट अजिबात नव्हतं, त्यामुळे माझ्या आधीच बरेच ट्रेकर्स इथून निघून गेले होते. माउंटन्समध्ये ट्रेक करताना अशी परिस्थिती बऱ्याचदा येते, कधी वीज नसते तर कधी इंटरनेट बंद होतं, त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तीशी काही काळासाठी तुमचं कनेक्शन पूर्णपणे तुटू शकतं. व्ह्यू आहे आणि व्ह्यूच्या समोरच हे गंगापूर्ण व्ह्यू लॉज नाव आहे याचा. इकडे मी थांबलेली. इकडे तुम्ही बघू शकता आतल्या साईडला, हे बघा एरिया आहे. आणि इकडे ना सर्वांनी फोटो लावलेले आहेत, जे इथे येऊन गेलेले. ओके, मी पण माझा फोटो लावलाय. तर तुम्ही कधी याल तर मला ह्याचा फोटो काढून इंस्टाग्रामला टॅग करा. हा मच्छा पुचरे बस कॅम्पचा हॉटेल होत आहे आणि ह्याचं नाव होतं गंगापुरम लॉज. रस्ता नाही धडाचा पुढे जाण्यासाठी. साधारण 10:30च्या आसपास मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आजचं टार्गेट ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे हळूहळू पुढे चालायला सुरुवात केली. पण खरं सांगायचं तर परतीचा प्रवास माझ्यासाठी अजिबात सोपा नव्हता. हाय अल्टिट्यूड वरून लो अल्टिट्यूडकडे येताना ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्यामुळे मला थोडं चक्कर आल्यासारखं, थोडं तोल जात असल्यासारखं आणि डोळे बंद होत असल्यासारखं जाणवत होतं. काही वेळा तर गुडघ्यामध्येही पेन जाणवत होता. आता परतीचा हा प्रवास थोडा वेदनादायक होत चालला होता, म्हणून मग घाई न करता हळूहळू चालत शेवटी हिमालय टी हाऊसला पोहोचले. साधारण 4:30 वाजता चेक इन केलं आणि सगळ्यात आधी जेवण केलं. दिवसभराच्या थकव्यामुळे जेवण झालं आणि लगेच झोपून गेले. थांबलेली ना, त्यांचा हा डायनिंग एरिया आहे. 1800 मध्ये पर नाईट, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, वायफाय, डिनर, हे सगळं इन्क्लूड होतं ह्यांच्यामध्ये. काल मी दाखवलं नाही तुम्हाला, काल मी खूप टायर्ड होते आणि आता मला थोडं बरं वाटतं आहे. फर्स्ट आलेलं आहे, ब्रेड दिले त्यांनी, ब्लॅक टी दिली आहे, ही काहीतरी आलूची भाजी आहे आणि हे ऑमलेट दिलंय आणि सोबत त्यांनी जाम पण दिलाय. सो आता दिवसाची सुरुवात करूया ब्रेकफास्टला घेऊन. जर ट्राय करायचं असेल तर हा मेन्यू आहे, असा वेगळा मेन्यू आहे. तो हॉटेल हिमालयन रेस्टॉरंट नाव आहे आणि ह्यांचंच हॉटेल पण आहे जिथे स्टे केला होता आम्ही कालची नाईट आणि आज मी चेकआउट करणार. आता मी हिमालयाला आहे, मी ट्राय करेन आज जिनू किंवा चोमरांग पर्यंत पोहोचायचा. कालच्या पेक्षा तब्येत माझी खूप चांगली आहे. मी तुम्हाला सांगते, काल मी ABC पासून स्टार्ट केलेलं ना, काल मला बाकीच्यांसारखं उलटी आणि हेडेक नाही झालं, पण मला सिम्पटम्स काही वेगळे होते. माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं, नाकातनं पाणी येत होतं. एक टायमानंतर मी चालता चालता मला झोप येत होती लिटरली. त्याच्यामुळे मला मग हिमालयामध्ये स्टे करावा लागला. अदरवाईज माझं कालचं टार्गेट होतं डोवान, तर आज आपण टार्गेट
पूर्ण करूया जिनू किंवा चॉम्रॉंग पर्यंतचा. तर सुरुवात करूया या दिवसाची. कालच्या दिवसात मी या हाईट वरती होती 2900 मीटरच्या हिमालय गेस्ट हाऊस मध्ये थांबलेली. ह्यांचा नंबर पण आहे बघा, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून पण तुमचा रूम बुक करू शकता. हा बघा, हा पॅच बघा कसा आहे. हे सगळं तुम्हाला एका रील मध्ये कोणीच नाही दाखवणार. ते अंकल बघा कसे घेऊन येतात. हे तांदळाची गोणी आहे मला वाटतं यांच्याकडे. हे बघा, हे पण इथे पण रॉकी पॅच आहेत, पुढपर्यंत आहे. आता हे आहे ना, प्रॉब्लेम काय माहिती आहे, इझी आहेत पण 3 दिवसाच्या ट्रेक नंतर जे पाय लटपटतात ना, त्याच्यामुळे तुमचा तोल जातो. नेहमीप्रमाणे आजही दिवसाची सुरुवात लवकर केली. काही वेळ चालल्यानंतर वाटेत एक मंदिराजवळ येऊन पोहोचले. इथपर्यंतच्या या प्रवासात जे काही चांगले वाईट अनुभव आले त्या सगळ्यातून मला सुरक्षित ठेवल्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानले आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अराउंड 7:45च्या आसपास मी चालू केलेलं हिमालयापासून चालायला. तर आता मी डोवांमध्ये पोहोचले. आता 9:15 वाजले. तर माझा आजचा जो टार्गेट आहे मी पूर्णपणे मीट करायच्या प्रयत्नात आहे. तर आता पुढच्या वेळेला जाऊया आपण. आज एनर्जी मात्र खूप चांगली होती माझी, त्यामुळे एकामागून एक गाव पार करत होत आणि आजचा ट्रेक तुलनेने खूप सहज वाटत होता. कधी चढ, कधी उतर, कधी सुंदर माउंटन व्ह्यू आणि प्रत्येक ठिकाणी एक नवीन अनुभव. आणि अशा छोट्या छोट्या अनुभवामधून माझा हा अन्नपूर्णा बेस कॅम्पचा प्रवास पुढे जात राहिला. ला जाताना असे ग्रीन वाले पॅचेस पण लागतात जिकडे फक्त झाडं आहेत, व्ह्यू नाही मिळत. तिथून पूर्ण झाडं आहेत, झाडांचा पूर्ण एक पॅचच आहे. सो हा खूप छान पॅच वाटला मला अख्ख्या ट्रेक मधला. या लोकांनी ना खालच्या साईडला शेती केलेली आहे थोडी थोडी, सो दॅट हे लोक वापरू शकतात. आणि आता हा वे आहे सिनुवाला जाणारा. आल्यावरती तुम्ही थकाल पण या पायऱ्या थकणार नाही. या पायऱ्या बघा तुम्ही, नेव्हर एंडिंग. ठीक आहे, इथून बघा ह्या खाली जातात त्या वेगळ्या चरायला आल्यात. आणि व्ह्यू बघा समोरचा, जिनू पासून बॅम्बू पर्यंत घेऊन चालले सामान अशा पद्धतीने. ना पण थकवा जाणवतोय, थांबतात हे थोडं. बघा तुम्ही, सकाळचे ना 5 वाजलेत आणि अजून मी चॉम्रॉंगला नाही पोहोचली आहे. हे बघा, इथे हा ब्रिज आहे, त्याच्यानंतर वरती आता सुरू झाल्या पायऱ्या. आता नेव्हर एंडिंग पायऱ्या पुन्हा सुरू झाल्यात. फायनली चॉम्रॉंग मध्ये पोहोचली आहे. तुम्हाला खरं सांगते, आता वाजले 7:30 आणि मी अराउंड ना 6:45च्या आसपास मी चॉम्रॉंग पर्यंत पोहोचलेली. नंतर तिथे ना एक चेकपोस्ट आहे, तिथे तुम्हाला एक्झिट करावं लागतं. तर ते एक्झिट करून जे अंकल बसतात ना तिथे, त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 15-20 मिनिटं गप्पा मारल्या. सो ते इथून जवळच आहे, हार्डली 2-3 मिनिटावरती. तर त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या आणि गप्पा मारून मग आता आली जस्ट इथे. काळी मी 7:30ला सुरुवात केलेली आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजले. चॉम्रॉंगला फायनली पोहोचली आहे. आणि अशा पद्धतीने आज मी हॅपीली पोहोचली आहे ह्या होमस्टे मध्ये. आणि फायनली मी माझं काय बोलतात, माझी जी जर्नी आहे ती संपलेली आहे इथे. गुड मॉर्निंग मित्रांनो, चॉम्रॉंग पासून. तर आज बघा, आज 10 जून आहे आणि मी माझी सुरुवात केलेली माझ्या ट्रेकची जी 4 जूनला सुरू केलेली, 4 जूनला नाही म्हणता येणार, 5 जूनला केलेली. तर कालच मी चॉम्रॉंगमध्ये पोहोचलेली. रात्री अराउंड 7:30च्या आसपास मी या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचलेली. मी माझा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. चॉम्रॉंगपासून मी जिनूला उतरणार आणि तिकडून मी माझा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ह्यातून तुम्हाला काही ना काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील ABC ट्रेकला घेऊन, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्ह्यू बघा आज ना. हा बघा, हा अन्नपूर्णा आहे समोर. हा अन्नपूर्णाचा व्ह्यू आहे आणि त्याच्या समोरच हा माचापुचरे आहे. तर आता थोडंसं वेदर जे आहे ते ओपन झालं आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसतंय बघा. हा जो आहे ना, हा गुरुम ब्रेड आहे. ही बटाट्याची भाजी आणि एग देतात हे लोक. आणि इथे बघा, आता चॉम्रॉंगमध्ये आली आहे म्हणून ह्यांनी मिल्क टी दिली आहे. अदरवाईज वरच्या साईडला ना पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हती मिल्क टी, तिथे मला ब्लॅकच टी पिण्यात होती. तर माझं तुम्हाला सांगायचं राहून गेलं, इथे ना गरम पाण्याचे वेगळे चार्जेस घेतात, भले तुम्ही कितीही मोठं पॅकेज घ्या. तर इकडे मी 4 जूनला
गांधीनगरला आली होती ना, तर 5 जूनपासून ते 9 जूनपर्यंत मी आंघोळ नाही केली. 5 ते 6 दिवस जे पण होते. आज मी इथे पैसे देऊन वेगळे 150 नेपाली देऊन मी आज इथे आंघोळ केली आहे. खूप छान वाटतं त्याच्यामुळे. असं म्हणजे वेगळं फील होत आहे, तुम्हाला काय सांगू. तर असा पण सीन आहे की इथे रिक्वायर्ड नाही आहे आंघोळीची, पण एक हायजीन पर्पजने आंघोळ करणं इम्पॉर्टंट आहे. तर मग मी आज आंघोळ केली फायनली. हे लकी गेस्ट हाऊस आहे. इथे होती मी. येताना 1 दिवस थांबलेली आणि जाताना आता 1 दिवस थांबलेली. आता आपण इथून निघूया. आणि हा आता रोड जातो इथे जिनूसाठी. मी कांद्रूकवरून आलेला तो रस्ता आहे आणि हा वे टू जिनू म्हणजे हा जो डिरेक्शनने जाणारा रस्ता आहे तो जिनूला जाणार आणि पोखऱ्याला पण जाऊ शकतो. हा रस्ता बघा आता, हा ग्रीन रस्ता आहे पूर्ण. इथे प्रत्येक माउंटन वेगळा आहे, तुम्ही बघू शकता. आता ही छोटीशी पायवाट जाते पुढे, हे बघा. मित्रांनो हा ना लॉंगेस्ट सस्पेन्शन ब्रिज आहे. मित्रांनो भीती वाटते, भीती म्हणजे खूप जास्त भीती. बघा खाली, बघा इकडून, हे बघा हा वॉटरफॉल आहे आणि खोल दरी आहे. हा आणि मी आहे मध्येच ब्रिजच्या. डेंजर डेंजर एक्सपिरियन्स. प्रचंड हलतोय हा ब्रिज, बघा. ह्याच्यावरनं समजेल तुम्हाला. मी उभी आहे ना. तर मित्रांनो असा होता माझा मुंबई ते नेपाळ आणि पुढे अन्नपूर्णा बेस कॅम्प परत संपूर्ण प्रवास. एक स्वप्न घेऊन सुरू केलेली जर्नी शेवटी एका अविस्मरणीय आठवणीत बदलली.